सध्या नाशिकमध्ये रस्त्यानं गाडी चालवणं किंवा पायी चालणं सोडा, अगदी साधं रस्त्यावर थांबणंही कठीण झालंय। कधी एखादी समोरून किंवा पाठीमागून गाडी येईल आणि आपल्याला चिरडून जाईल हे आपल्यालाही समजणार नाही। आणि अशीच एक घटना नाशिकच्या गोविंदनगर परिसरात उघडकीस आली आहे। नाशिकच्या गोविंदनगर सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅक लगत काल सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये एक शिक्षिका महिला ठार झालीये तर 2 जण जखमी आहेत। गायत्री संदीप ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी शिक्षिका गंगापूर रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या होत्या। विवाह सोहळा आटोपून घराकडे येत असताना उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या शिक्षिका महिला येथील जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या एका ज्यूस स्टॉलवर ज्यूस पिण्यासाठी थांबल्या। परंतु हा ज्यूस पिणं त्यांना खूपच महागात पडलं, कारण समोरून एका भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनानं त्यांना चिरडलं। यामध्ये गायत्री ठाकूर या जखमी झाल्या। त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। ठाकूर यांच्या पश्चात 2 मुली आणि पती असा परिवार आहे। ठाकूर यांची मुलगी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे तर दुसरी मुलगी 2ऱ्या वर्गामध्ये शिकत आहे आणि त्यांचे पती LIC या ठिकाणी नोकरी करताय। तर मृत ठाकूर इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून त्या त्रिमूर्ती चौकातील उंटवाडी परिसरात असलेल्या एका माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या। भरधाव येणाऱ्या या आलिशान गाडीने एका शिक्षिका असलेल्या महिलेचा जीव घेतलाय। यामुळे इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। उन्हाची तीव्रता जाणवली म्हणून त्या ज्यूस प्यायला थांबल्या। ही त्यांची चूक झाली का, किंवा वाहन चालकाकडे आलिशान गाडी असल्यामुळे त्याला तो रस्ता फक्त आपल्याच मालकीचा आहे असा गैरसमज झाला म्हणून त्यानं नियमांचं उल्लंघन करून गाडी भरधाव चालवली का, हे वाहन चालकच जाणे। मात्र पोलिसांनी आलिशान वाहनाच्या वाहन चालकावर कारवाई करून त्याचा गैरसमज दूर करावा एवढीच अपेक्षा, कारण त्याच्या एका चुकीमुळे 2 मुलींनी आपली आई आणि एका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली शिक्षिका गमावली आहे। नाशिक।